हरे जय जय राम कृष्ण हरे हरी जय जय राम कृष्ण हरी हरे जय जय राम कृष्ण हरे हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण सुंदर ते ध्यान उभे विठेवरी सुंदर ते ध्यान उभे विठेवरी सुंदर ते ध्यान उभे विठेवरी सुंदर ते करकटावरी ठेवणिहा करकटावरी ठेवणिहा तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर करकट आवड निरंतर हेची ध्यान आवड निरंतर हेची ध्यान तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे मकर कुंडले तळपती श्रवणे कंठी कौस्तुभमणी कंठी कौस्तुभमणी कंठी कौस्तुभमणी विराजित तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे आवडे निरंतर हेचे ध्यान आवडे निरंतर हेचे ध्यान आवडे निरंतर आवडे आवडे
पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर कासे पितांबर कासे पितांबर आणि माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने तुळसी हार माझी सर्व हे तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा कासे पितांबर कासे पितांबर तुळसी हार गळा ज्ञान जेवित तो बारखुमार हरे जय जय राम जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे रूप पाहता लोचणी सुख झाले ओ साधणे तोहा विठ्ठल बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तोहा विठ्ठल सर्व सुखाचे आगर बापर कमा देवीवर जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी सर्व भावे देवासी सर्व भावे देवासी तोहा उतरील पार भव दुस्तर नदीचा
शरण जावे सर्व भावे देवासी तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा बहु आहे करुणावंत अनंत हे नाम जा तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा पांडुरंगा करू प्रथम ज्ञानेश्वरा करुणा करा दडाडा तुमचा अनुग्रह दलो पावन झालो चराचरी मी कडा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका प्रथम नमन करुगणनाथ उमाशंकराची सुताचरणावरी ठेवणी माथा साष्टांग आता दंडवत दुसरी वंदू सारजा जय चतुर्णाची आत्मजा वाक सिद्धी पाविजी सहजातीच्या चरणवजा दंडवत आता वंदुदेव ब्राह्मणजांजली पुण्य पावन प्रसन्न होती श्रोते जंतया माहे दंडवत आता वंदु साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चार जिंतया माझे दंडवत आता नमो रंग भूमिका आता नमो कीर्तने उभे होते लोक कीर्तने श्रोते देखा टाळ मृदंग दया माझ दंडवत दया माझे ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोली बोबड्या बोला अज्ञानी म्हणून पुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत श्री तुकोबारायांचा अभंगार बोलण्यापूर्वी कशा निमित्ताने कार्यक्रम जमलेल्या सर्व भाविकांना या गोष्टीची कल्पना आहे. स्वर्गीय मोतीरामजी गोविंदरावजी थेटे पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ त्यांचे 3 पुतणे विकास अजिंक्य निखिल मुलगी शिलाताई संतोषराव बोराडे पोर योगेश आणि सुनील भाऊ दिलीप आणि सुभाष पत्नी शोभाताई या सर्व परिवाराच्या वतीनं चित्ती असू द्यावे समाधान महाराजाकडून मिळालेलं हे निमंत्रण आणि म्हणून तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा लाभ झाला या संबंधाने थोर मृदंगाचार्य आमचे किरण बाबा गायनाचार्य निळोबाराय गायनाचार्य समाधान महाराज गायनाचार्य आमचे मते मामा गायनाचार्य पाटील महाराज उभे असलेले छोटे छोटे साधक विनेकरी भालदार चोपदार त्यांना शिकवणारे त्यांचे गुरुजी त्यांची संस्था या सर्वांना नमस्कार. फार मोठे मोठे कार्यक्रम केलेले आमचे शिवाजी आप्पा तुम्हालाही नमस्कार.
सगळी पुढची बसलेली मोठी मोठी मंडळी, माझ्या माय बहिणी, लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते, मोगल आप्पाचे मामा असतील पण मागं बसलेले असतील. मामा इथं आहे. हां बघ ठीक आहे. हां मामा लागतो भाऊ. पुन्हा थेटे परिवाराचे नाते, ज्यांच्या स्मरणार्थ हा कार्यक्रम, ते स्वर्गीय मोतीरामजी समाधान महाराज. असं प्रत्येकाच्या जीवनात ठरलंय निरोबार आहे. जेव्हा दिवस कौतुकाचे येतात ना आप्पा, चांगले दिवस येतात आप्पा, कौतुकाचे दिवस येतात, सुखाचे दिवस येतात, त्यावेळी कौतुकाची थाप निघून जात असते. प्रत्येकाच्या जीवनात घडलेले हे प्रसंग आहे. ज्या मायबापाने कष्ट उपसले निरोबार आहे, गाठी गाठीचं धोतर नेसला बाप, पण इज्जत जाईल म्हणून मुलं, मते मामा मुलं ठरवतात आपल्या बापानं खूप कष्ट उपसले, आता त्याला सुखात ठेवायचं. मोठा बंगला बांधला जातो, एक बापासाठी स्पेशल रूम काढली जाते यशीची. आता पप्पाच्या सेवेसाठी एक माणूसही ठेवायचा, सगळे ठरलेलं असते. सर्व तयारी झाली की बाप नाही त्या यशीच्या रूममध्ये त्याचा फोटो लावावा लागतो. जेव्हा चांगले दिवस येतात, नाही तर भरतजी पळत आले अयोध्येत. भरतजी 14 वर्षांनी आले. हनुमानजी निरोप दिला, आप्पा तुम्हाला रामायण पाठ झालं 2-3 वेळा है ना. अरे तेही आता रामायण सांगू शकता जिथं जर बसले तर, ऐकायला बसले म्हणून चाल. एकदा तुम्हाला आठवतं निरोबर आपलं कुठं रामायण होतं, मुंबईला. गोपीनाथरावजी मुंडे साहेब गृहमंत्री होते आणि आले पोलीसचा ताफा घेऊन. म्हटलं 2 मिनिट बोला साहेब. म्हणले मी बऱ्याच कथा ढोकमाराच्या ऐकल्या, मी सुद्धा आता रामायण करू शकतो, पण मी रामायण केल्यावर ढोक महाराज काय करतील. विनोदी होते साहेब. विठ्ठल. तसं 14 वर्षांनी रामचंद्र येणार, निरोप आला. भरतजी पळत आले. माय कौशल्याच्या दारापुढे उभे राहून आवाज दिला, माताजी. बरोबर आवाज ओळखला लेकाचा. आई आली. 14 वर्षांनी आवाज लेकाचा कानी आला. क्या हुआ बेटा? अभी अभी संदेशा मिला है माँ, मेरे भैया, मेरे परमात्मा, मेरे उद्धारक, मेरे राजा, मेरे सरकार, मेरे रामचंद्र भगवान दोपहर तक अयोध्या में पधारने वाले है माँ. एवढं ऐकलं आणि माय कौशल्याचं रडणं सुरू झालं. आई 14 वर्षांनी दादा येतो माझा, आनंद नाही झाला का तुला? झाला माझ्या राजा. मग का रडतेस? रडण्याचं वेगळे कारण आहे रे. आज तुझ्या जन्मदात्या बापाची आठवण आली. आज तुझा बाप राजा दशरथ असता तर नुसता अयोध्येत नाचला असता. अरे त्याची इच्छा होती राज्याभिषेक सोहळा बघायची. मी का वेळ घेतली आपली? कौतुकाचे दिवस आले आप्पा की कौतुकाची थाप निघून जाते. तो एकटा व्यक्ती जात नाही निरोबार आहे, पत्नीचं कुंकू घेऊन जातो, बहिणीची भाऊबीज नेतो बरं का आप्पा, भावाचं बंधू प्रेम नेतो आणि मुलाचं छत्र घेऊन जातो. एकटा जात नाही. ते प्रमाण गाथ्यात नाही पण आम्ही म्हणायचो लहानपणी. भाऊ म्हणेगा पाठिंबा गेला आता कोणी नाही. भाऊ म्हणेगा भाऊ म्हणेगा पाठिंबा गेला आता कोणी नाही. बहीण म्हणे साडी चोळी अंतरली बाई. बहीण म्हणे साडी चोळी अंतरली बाई. बहीण म्हणे साडी चोळी अंतरली बाई. बहीण म्हणे साडी चोळी अंतरली बाई.
मामा याच्यावर कीर्तन होईल एवढा व्यापक सहज शब्द असतात, ते सहज असतात. जसं सगळ्यांना माहिती आहे आप्पा, भगवान कृष्णानं गोकुळ सोडलं हा एकच शब्द आहे. अरे नुसतं गोकुळ नाही सोडलं राजा, वृंदावन सोडलं, यमुना सोडली, गोवर्धन सोडला, गायी सोडल्या, पेंद्या वाकड्या हे गोपाळ सोडले. ज्या आईनं बोटाला धरून चालणं शिकवलं वाड्यात ती यशोदा सोडली. ज्या बापानं लालन पालन केलं तो बाप सोडला. खांद्यावरची काठी सोडली, घोंगडं सोडलं, मस्तकाला बांधलेला आईनं मोराचा पीस सोडला आणि शेवटी कमरेला खोवलेली बासरी सोडली. तेव्हा जगाचा बाप ढसा ढसा रडला आणि अजूनही रडतो, अजूनही रडतो. दूर से देखे तो समुंदर, दूर से देखो तो समुद्र, नजदीक जाके देखे तो प्यासा बहुत लगता है. वैसे दूर से देखे तो श्री कृष्ण भगवान है, लेकिन नजदीक जाके देखे तो मुरली के लिए बहुत रोता है. नुसतं गोकुळ सोडलं, गोकुळ सोडलं, गोकुळ सोडलं पाठ आहे सर्वांना. अरे पण नुसतं गोकुळ सोडलं का त्याच्या मागे एवढं सोडलं. तसं व्यक्ती जातो तो एकटा जात नाही. मी त्याकरता वेळ घेतली आपली. आपल्या धर्मपत्नीचं कुंकू घेऊन जातो, भावाचा पाठिंबा घेऊन जातो, मुलाचं छात्र घेऊन जातं, लेकीच्या माहेरचं प्रेम घेऊन जातो, मायबापाचा वारीस घेऊन जा. हे सगळे म्हणून तुम्ही पहा, सहज आहे, सहज नैसर्गिक आहे. जेव्हा प्रेत पडलेलं असते, रडारड चालती, तेव्हा प्रत्येकाचं रडणं वेगवेगळे आहे. भाऊ रडतो, भावाचे हात हातात धरून प्रेताचे. पत्नी रडती, ती कपाळाला हात लावून. हे बारकावे पहा. लय वर्ष झाले का रे. पेट पकड कर माता रोवे, बाह पकड कर भाई. बाह पकड कर भाई, पेट पकड कर माता रोवे, बाह पकड कर भाई. लपट झपट कर तिरिया रोवे, हंसा केला जाई. भूला भूला फिरे मन, भूला भूला फिरे. लय दिवस झाले रे माल सुद्धा. ते राखीव मटेरियल आहे ते, आणि हे कोणाच्याच कीर्तनाला तो वापरत नाही. मला वाटते पहिल्यांदाच म्हटलं असेल. पाठच नाही द्या बोलाचा म्हणजे वापरते काय विठ्ठल. बरं का समाधान महाराज. आई रडते ना डेड बॉडी जवळ, आप्पा पोटाला हात लावते स्वतःच्या. का? तिला आठवण येते त्या लेकाचं प्रेत पाहून. बाळा एवढीच अपेक्षा होती, 9 महिने 9 दिवस तुला पोटात ठेवला होता, एवढी अपेक्षा होती की पांडुरंगानं माझ्या लेकाच्या खांदावर मला न्यावर माझ्या आधी गेलास या आठवणीनं. पेट पकड कर माता. कोणताही भाऊ भावापासून बाहुबलाची अपेक्षा करतो. बरं का आप्पा, तुम्ही 5-7 भाऊ, वैभव आहे आपाचं, पण भावाचं प्रेम मित्र नाही देऊ शकत. तुमच्याजवळ पैसे असले ना, टोळकं चालतं एस टी स्टँडवर तुमच्या मागं पुढं, गुटक्याच्या पुढ्या. जब पास तुम्हारे पैसे तो सब पूछते हैं कैसे. पैसे संपले की कैसे म्हणणार कोणी येत नाही. अपने भी पराये हो जाते और पराये भी अपने हो जाते. अपने भी पराये हो जाते जो अपने खास होते हैं, और पराये भी अपने हो जाते जब पैसे पास होते हैं. बोलवायची गरज आपोआप टोळकं जवळ येतं. त्यांचं प्रेम पैशासाठी आहे, पण हे रक्ताचं नातं असते भावाचं. बाकीचं कशाला निरोबर आहे. जग रडू लागलं ना आप्पा,
तर जगाचे अश्रू पुसणारा देव बाप्पा आहे. पण तो सुद्धा नापास झाला का नाही रामायणात? डोकं मांडीवर घेतलं भावाचं शक्ती लागल्यावर. हे बंधू प्रेम सांगतो. आणि तोंडावरून हात फिरवायला सुरुवात केली, डोळे मिटलेले. मांडीवर डोकं घेतलं लक्ष्मणाचं, तोंडावर हात फिरवला, डोळे मिटलेले, जखम छातीत, पाय अस्तव्यस्त. आणि तोंडावर हात फिरवताना जगाच्या बापाचं रडणं सुरू झालं. अगाध बंधुपणाची सीमा तुवा दाविली सख्या उत्तमा, माझा निवविला अंतरात्मा, एवढा प्रेमा वाढवला. मज लागी नवमास कष्टलास, त्या गुणी राजभोग विलास, सेवा केली 14 वर्ष, निराहार राहुनिया. अरे जिथे बंधूच्या ताटा तुटीनं जगाचा बाप ढसाढसा रडला तर माणसाचं काय होत असेल? म्हणून बंधू गेल्यावर ते दिलीपरावला आणि सुभाषरावला विचारा, कुंकू पुसल्यावर शोभाताईला विचारा, माहेरचं बापाचं प्रेम गेलं ते शिलाताईला विचारा, पितृछत्र गेलं ते योगेशला आणि सुनीलला विचारा. विठ्ठल कर्तृत्वानं तुम्ही किती मोठे व्हा, किती मोठे व्हा बरं का. योगेश भाऊ, सुनील भाऊ खूप मोठे व्हा. नाशिक जिल्ह्यात तुमच्या पाठीवर शाबासकीची थाप पडू द्या, पण मोतीरामजीच्या शाबासकीत जे प्रेम न स्वाभिमान होता तो टाटा बिर्लाच्या शाबासकीत नाही, हे लक्षात ठेवा. पुत्राच्या विजये पिता संतोषत. पुत्र विजयाचा खरा आनंद होत असतो तो जन्मदात्या बापाला. वो गए हुए कभी आते नहीं, वो आते नहीं जी, लेकिन हर साल उस दिन उनकी याद आती है. याला म्हणतात पुण्यस्मरण. विठ्ठल विठ्ठल. पुढचे सर्व जन्म संपवण्यासाठी हा मानवाचा जन्म आपल्याला मिळाला. तैसे येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येर झारे चिरा पडे. पुढचे जन्म संपवण्याची क्षमता या मानव देहात आहे. आणि मग संत काकुळतीला येऊन सांगतात निरोबाराय, घाबरू नका घाबरू नका, ते आता जुना इंग्रजाचा काळ आठवा. संत काकुळतीला बाबा रे, अरे मानवाचा जन्म मिळाला, मग ज्याच्या करता जन्म मिळाला ते करा, ऐसी साधना करा. किरण बाबा, अरे आता पुन्हा जन्माला यावं लागणार नाही आणि यमाची यातना सहन करावी लागणार नाही. ऐशिया साधना करा काही. यमाची यातना का? मरण म्हणून. मरण का? जन्म झाला म्हणून. जन्म झाला म्हणून मरण आहे, मरण म्हणून यमाची यातना आहे. तिथं गेल्यावर तो चित्रगुप्त असतो बरं का, यम धर्माच्या जवळ बसलेला. आपलं सगळे लिखाण चालू आहे तिथं. आप्पा लिखाण चालू आहे. अंधारात करा, उजेडात करा, डोळे लावून करा, तरी तिथं चालू आहे. फक्त 10:30 ते 12:30 जेवढे कीर्तनाला आले माझ्यासह, या वेळेला त्यानं लेखणी खाली ठेवली. कथेच्या वेळेची आज्ञा नाही, कथेच्या वेळेची आज्ञा नाही, कथेच्या वेळेची आज्ञा नाही, कथेच्या वेळेची आज्ञा नाही. सर्व काळ गणना करी आयुष्याची,
लेखणी खाली ठेवून बसलं. चित्रगुप्त का 10:30 इथं आले तुम्ही? सर्व काळ गणना करी आयुष्याची आणि कथेच्या वेळेची आज्ञा नाही. मग इथून गेल्यानंतर त्याला तिथं उभं केलं जातं यमधर्मापुढे उभं करतात यमदूत. आणि मग यमधर्म चित्रगुप्ता सांगा याचं काय आहे. हा ना. चित्रगुप्त म्हणतो मालक, श्रावण महिन्यातल्या शेवटच्या सोमवारी सुद्धा हे शुद्धीवर नव्हतं. तिथलं सांगतो मी. काही असंही म्हणतील अरे हे डेड बॉडी इथं आहे आणि तिथं कोणाला विचारतंय. अरे भाऊ, तिथं एक शरीर मिळतं माणसाला. हा जीवात्मा यातून निघून जातो, त्या शरीरात प्रवेश करतो. वेदना एवढ्याच होतात, फक्त त्याचा प्राण जात नाही. इतक्या व्यथा वेदना एवढ्या. शरीर मिळतं. आणि माझं खोटं असेल आप्पा तर तुम्ही आजारी पडा, तुमची मुलं दवाखान्यात नेतात, 10,000 रुपयाचा तुमच्या अंगावर ड्रेस असू द्या, ते नाही चालत. ती बाई ड्रेस काढायला लावते. जगाच म्हणतात त्याला. गाऊन हा का सांगितलं मी? अरे ते तयार करूच नका तुम्ही. जगे तयार आहे दवाखान्यात, तसं तुम्ही मरा, वर बॉडी तयार आहे, त्याच्यात प्रवेश. आणि मग त्याला उभं केल्या जातं. आणि मग यमधर्म विचारतात, कारण का माणसासारखा माणसं देह तुला मिळाला, ज्याच्याकरता देवे दिला देह भजना गोमटा. भजन करण्यासाठी देह मिळाला, मग कारे केशवासी सुकले ती. धर्म पुसेतया दोषी आसी कारे केशवासी चुकलेती कथा पुराण श्रवण होते तुम्हा कान डोळे मुख संताची संगती. कारे तिथलं सांगतो, कारे केशवासी चुकलेती. मग यांना सजा करा. कोणती? पहिल्यांदा असिपत्र तारू खैराचे इंगळ, ते खिळ्याचं वन असते आपा, खिळ्याचं वन. त्याच्याहून त्याला चालू आरपार खिळे पायात घुसतात, पायाची चाळण होऊन जाते, त्याला वेदना सहन होत नाही. आणि त्याच्याहून चालवला म्हणजे खैर नावाच्या लाकडाचे निखारे, मग त्याच्याहून चालवायचा. अशिपत्र तारू खैराचे इंगळ, त्यातून चालून झाला की तापलेलं तेल कढईत असते, भजा टाकतात तसा याला टाकायचा. हा ना. हो बाबा, मी खरं सांगतो. अशिपत्र तारू खैराचे इंगळ, मग टाकतात कुठे? निघता ती ज्वाळ तैल पाके अशी पत्र तारू खैराचे. त्यांचा दोष नाही, हे कोण्याच बुवाकडे यांना ऐकायला मिळत नाही, म्हणून आता फजिती होते. नाही काही नाही माते मामा बरोबर जमते. कारण येमपुरीचं वर्णन चालू आहे आणि पुरावा देऊन बोललं पाहिजे. आप्पा, जो बुवा बोलण्याला पुरावा देत नाही त्याला पुरावा. मराठी फिरू नका. अशी पत्र तारू खैराचे इंगळ, निघता ती ज्वाळ तैल पाकी. मग त्या पाकातून काढायचा आणि तापल्या जमिनीहून चालवायचा. तप्त भूमीवरी चालविती पायी. चालून झाला का निरोबार आहे, मग लाल झालेला लोखंडाचा खांब असतो, त्याला आलिंगन.
अग्निस्तंभाबाही कवटाळती तप्त भूमीवरी चालविती पायी भूमीवरी चालविती पायी अग्निस्तंभाबाही कवटाळती म्हणून या तुका येतो काकुळती. म्हणून काकुळतीला येऊन सांगतात आता पुन्हा नोहे जन्म यमाची यातना ऐसी या साधना करा काही. त्याकरता काय करावं लागेल? अरे त्यानं सांगितलं ते करा. ज्ञानेश्वरीत सांगितलं देवानं बरं का निरोबर आहे. जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण. जो माझी अनन्य होऊन शरणागती करतो त्याचं मी जन्म मरण निवारण करतो असा स्वतः भगवानच सांगतो. म्हणून ताकद आहे. पण तो पाण्याच्या बाहेर आला की त्याचं शेपूट धरून कुत्रे ओढत नेतात. शक्ती न्यूनता आहे पण पाण्याशिवाय मगर जगतो. साप पाण्यात राहतो बाहेर येतो, मगर पाण्यात राहतो बाहेर येतो, बेंडूक पाण्यात राहतो बाहेर उड्या मारतं, कासव पाण्यात राहतो बाहेर येतं, मासा पाण्यात राहतो महिना 2 महिने बाहेर येतो पण सायकलला लटकून येतो. सायकलला रोडच्या काठाला. मासा पाण्याच्या बाहेर निघला की तडफडून मेला. एवढं प्रेम पाण्यावर. विठ्ठल जेती जीवना संगे मत्स्या मरण त्या वियोगे. बस तडफडून. म्हणून मासा आला की दृष्टांत जगातला संपला. का होय ओहावरून वत्स काढिता भणंग दौडिता भाणयावरून बाळेपुढून मायेपुढून बाळक काळ नेता एकुलते होय का उदक तुटता मेना. बस मासा. कन्या सासुर्याची जायन माग पेरतून पाहे तैशी झाले माझ्या जीवान कधी भेटसी केशवा. हे कमी वाटलं. एकदा सासरला गेली मुलगी म्हणजे सासरच्या सुखात रमली तरी मग मात्र तिला माहेरची आठवण येत नाही. म्हणजे माहेरचं दुःख विरहाचं विसरली. दृष्टांत पुढचा आहे. चुकलिया माळ बाळ हुरू हुरू पाहे. नाही आईची बाळाची ताडातूट 5 वर्षाचं लेकरू हरवलं पंढरपुरातली गोष्ट. ते सारखं रडतं. पोलीस स्टेशनला पोलिसनी नेलं. कालपासून त्याच्या हातात ग्लुकोजचं बिस्किटचा पुडा आहे, चहा, त्याची खेळणी. 12 तासापासून सांभाळतात पोलीस स्टेशनला पोलीस. आणि त्याची माय सारखी रडते. तुका म्हणे बाळ माता बा जमलं बा चुकलिया वणी न पावता जननी दुःख पावे विठ्ठले. पोलीसच्या सूचना आप्पासारखे सभ्यग्रस्त चालले होते प्रदक्षिणारोहणी. पोलीसच्या सूचना आल्या. महत्वाची सूचना. आमच्याकडे 5 वर्षे वयाचा खाकी पॅन्ट हाफ पॅन्ट गोऱ्या वर्णाचा हातात खुळखुळ्या काजळाचा टिळा गोविंदा नाव सांगत आहे असा मुलगा चुकून पोलीस स्टेशनला आलेला आहे कालपासून. ज्याचा असेल त्याने ओळख पटवून घेऊन जायचा आहे.
ज्यांचा काही संबंध त्यांना निवडणार आहे. पुढे आल्यावर एक मावशी रडताना बघितली घाटावर. का रडता मावशी? काय सांगू भाऊसाहेब, कालपासून माझं पोर हरवलं. मला सांगा 5 वर्षाचं आहे का ते? उभीच झाली. खाकी हाफ पॅन्ट, पांढरा मॅनेला, गोऱ्या वर्णाचा, उजव्या हाताला धागा काळा, गोविंद नाव आहे त्याचं. अहो तुम्ही माझ्याच लेकराचं वर्णन करता भाऊसाहेब. कुठं आहे सांगा ना? पुढचं पोलीस स्टेशन. आणि जशी मम्मी घाई घाई आली आप्पा, ते बिस्किटचा अर्धा पुडा खाऊन झालता. PSI जवळ बसलो होतो 5 वर्षाचं. दारात मम्मी दिसल्याबरोबर राहिलेला पुडा PSIच्या अंगावर फेकला. हे खाऊन तूच का? अरे तोपर्यंत रडत होतं जोपर्यंत माय दिसली नाही. एकदा माय दिसली की विरहाचं दुःख विसरलं. म्हणून हाय दृष्टांत कमी वाटला. चुकलिया माय बाळ हुरहुर पाय. म्हणून शेवटचा दृष्टांत, जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. मासा पाण्याच्या बाहेर काढला की तडफडून मरतो. तो जन्मभर पाण्यात राहिला यात नवल नाही. मेल्यावरही पाणी. मीन काटे जलद होईये खाते अधिक प्यास. मोहिव प्रीती आस की रैमन प्रीती की आस. मीन काटे जलद होईये. आपा माशाचे काटे धुण्याकरता पाणी जास्त लागतं. शिजवण्याकरता पाणी. आणि ज्यानं खाल्ला त्याला रात्रभर पाणी पाणी करून सोडतो. तासातासांनी पाणी प्यावं लागतं म्हणतात. इतका अनन्य आहे. म्हणजे जन्मभर पाण्यात होता, नवल नाही. मेल्यावर संबंध पाण्याशी. आणि इतका पाण्याला अनन्य असल्यामुळे होतं काय? उलटी जल. उलटी जल मछली चले बहव जात गजराज. मासा उलटा पोहत जातो पाण्यात. त्याची पद्धत आहे उगमाकडे. हत्तीनं विचार केला, 1 फूट लांबीचा मासा उलटा चालला, पट्टा 12 फुटाचा उंची, सरळ नाही जाणार. टाकली उडी, बिगर तिकीट हत्ती गेला हिंदी महासागराला. याला एकही टिशी नाही भेटलं रस्त्यात. लेका हत्या, तू 12 फुटाचा असला तरी पाण्याला शरण नसल्यानं उलटा वाहून सरळ वाहून गेला. 1 फुटाचा मासा असू दे पण पाण्याला अनन्य शरण असल्यामुळे उलटा पोहत गेला. जो ज्या कोशर नरिगे ताको उसकी लाज. उलटी जल मछली चले. म्हणून जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण. मग पुन्हा नाही, स्वप्ना सुद्धा नाही. स्वप्ने जन्म मरण नाही नाही. स्वप्ने हे अनुभवानं सांगतात संत. विष्णुदास नामा जाताची शरण. आणि स्वप्नी जन्म मरण नाही नाही. जन्म मरण ही भानगड चुकवायची असेल तर त्याला शरण जायचं. म्हणून शरण जावे बरं का किरण बाबा. पण शरण जाताना पुढचे शब्द आहे, सर्व भावे देवासे. म्हणून पंढरपूरची वारी पायी का करतात लोक? 3 प्रकारची सेवा घडते आपा, काया वाचा आणि मन. एसटीनं गेला तर काय, नंदबा तुकाराम म्हटलं तर म्हटलं, नाही तर बसलं आहे. आणि मनात सगळी घरची चिंता आहे. पेरणीचे दिवस आहे, सांगितलं नाही गाजर गवत पेरायचं का बाजरी. म्हणजे मनानं घरी आहे. चांगला जोडा घेतला निळोबार आहे 5,000 रुपयाचा. मग मंदिरात येतं ते नाशिकच्या, तिथं बोर्ड असतो एक, पादत्राणे इथे काढावी. आपा त्याच्या असं जीवावर येतं, कोण लिहिले रे हे बोर्ड. त्यापेक्षा असं पाहिजे होतं, नवीन असल्यास गाभाऱ्यात न्यावी.
मोठ्या दुःखी अंतकरणानं जोडा काढतं, रावळात जातं, देवाला हात जोडतं. अन्यथा शरणम नास्ति त्वामेव शरणम मम तस्मात् कारुण्य भावेन रक्ष रक्ष परमेश्वर. 5,000चा आणला विठ्ठला. दर्शन होईपर्यंत माझं लक्ष तुझ्याकडे आहे, पण तुझं जोड्याकडे राहू दे. म्हणजे वाचेनं आणि कायेनं हे देवाजवळ आहे आणि मनानं खेटराजवळ आहे. म्हणून शब्द घालावा लागला, सर्व भावे गोसावी बाबा म्हणवणी शरण जावे, सर्व भावे देवासी. म्हणून काया वाचा मन. पंढरपूरच्या वारीमध्ये आप्पा जन्मात जे पायी चाललं नाही ते पहिल्याच दिवशी वारकऱ्याच्या नादानं पुण्याहून सासवडला 27 किलोमीटर चालतं पायी. हे कायिक सेवा. आमटी भात विश्रांत वाडीचा खाल्ला की 15 दिवस ज्ञानबा तुकाराम म्हणतं. ही वाचिक सेवा. आणि ठरवलं एवढा व्याप सोडून आलो, 22 तास लागू दे तरी गोपाळपूरला लागेल बारीला, पण विठ्ठलाचं दर्शन घेईलच. ही मानसिक काया वाचा आणि मन सर्व भावे. पहिलं चरण चालू आहे, तुम्ही काळजी करू नका, बरोबर करू आपण. म्हणवणे शरण जावे सर्व भावे देवासी. ठीक आहे, ठीक आहे. आता तुमच्या म्हणण्याप्रमाणे जर आम्ही काया वाचा म्हणे त्याला शरण गेलो तर तो काय करणार?
तुमच्या सांगण्याप्रमाणे किरण बाबा त्याला काया वाचा मने शरण गेलो तर तो काय करणार आहे? तो हा उतरील पार. बरं का, उतरील पार निळवार आहे. इथे दोन्ही शब्द मजेदार आहे, तो आणि हा. आणि हे सर्वनाम आहे, सर्वनाम आहे. एकंदर किती आहे हो? काय असेल ते, काय असेल ते समजून घे ना. मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः. हा 9 आहे, 9. जमलं. थोडा उशीर लागतो आता. हे मराठी व्याकरणातली सर्वनामे. मी, तो, तू, हा, जो, कोण, काय, आपण आणि स्वतः अशी 9 सर्वनामे आहे मामा. त्यात हे 2 सर्वनामे याच्यात आली सुरुवात करताना. तो हा, तो हे दूरदर्शक आहे, हा संबंधी दर्शक आहे. तोणी दूरचा, हानी जवळचा. ते राष्ट्रपती दिल्ली, हे शिवाजीराव चुंबडे पाटील नाशिक. हे नी जवळचं, ते नी दूरचं. म्हणून जिथं तो तिथं हा, जिथं ती तिथं ही, जिथं ते तिथं हे संबंध दिसतील तुम्हाला. सुंदर ते ध्यान आलं की हे सापडणार कुठे? आवड निरंतर याचे ध्यान. ते आले की हे येतच. तसं एकेकाळी वैकुंठात होता म्हणून तो सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपुरात आला म्हणून हा. नेनो ब्रह्म मार्ग चुकले, नेनो ब्रह्म उघडे पंढरपुरासी आले, उघडे पंढरपुरासी भक्त पुंडलिक किरण बाबा. नेनो, नेनो म्हणजे ब्रह्म चुकत नसते. आपा चुकतच नाही. ब्रह्म व्यापक आहे. व्यापक वस्तू चुकत्या कुठं? असं वाचला का तुम्ही पेपरला? गिरणाऱ्याचा वारा चुकला, CBSला सापडला. अरे वारा सगळीकडे व्यापून आहे, चुकणं न सापडणं शक्य नाही. तसं ब्रह्म व्यापून आहे. मग हे चुकलं कसं? म्हणले चुकत नाही, पण काय झालं कोणाच माहिती. याला म्हणतात नेनो. नेनो नॅनो टेक्नॉलॉजी नाही, नेनो. कधी कधी बुवा लोकांचे अनुभव असतात. समजा आप्पाच्या घरी जेवायला गेलो, आपलं समजा आता हातीपाय झाला आप्पाचा आहे, आप्पाच्या घरी जेवायला गेलो. मग उतरताना चपला दारात काढल्यावर आम्ही ड्रायव्हरला म्हणतो गाडीत ठेव, गाडीत. घरमालक म्हणतात राहू द्या बाबा, सुतईचा सडा नाही गेला कधी इथून. नाही, ठेवूच द्या आप्पा. अहो सुतईचा सडा चोरीला गेला नाही, नाही पण गाडीत ठेवू द्या आप्पा. अहो सुतईचा सडा नाही, ठेवूच द्या. आता आपल्याला लावून धरता येत नाही निरोबा. आपल्याला वाटेल हे जगाला सांगतात लोक नाशिवंत देह जाणार सकळण, केवढं प्रेम आहे चपलावर. ठीक आहे बाबा आप्पा, राहू द्या. ठेवल्या दारात. जेवण झालं. जेवण झाल्यावर आलो तर चपलाच नाही. आप्पा चपला कुठं आहे? गेल्या गाव महाराज. आयुष्यात कधी कोणाचं काही गेलं नाही, पण तुमचंच कसं गेलं कोणाच माहीत. याला म्हणतात नेनो. बरं, नेनो. तसं ब्रह्म मार्ग चुकले, नेनो. उघडे पंढरपुरासे आले.
भक्त पुंडलिके देखले उभे केले विटेवरी कोण, तो हा विठोबा निदान. एकेकाळी वैकुंठात होता, तो आता पंढरपूरला आला. तो हा उतरील पार. कशाचा? भव दुस्तर नदीचा. ती नकाशातली नदी नाही, दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्यया. चांगदेवाला मुक्ताबाईनं उपदेश केला. चांगदेवा 1400 वर्षे जगला म्हणजे खूप मोठी बहादुरी केली का? 1400 वर्षाचे तापीतील रहिवासी, गर्व हरविला चालविले भिंतीशी. 1400 वर्षे जगला म्हणजे काय पुरुषार्थ आहे? अरे भव नदी तरुण दाखव तर पुरुषार्थ. इथे बुडाले तयाचा मुळेना मार्ग. मोठ्या मोठ्याने उड्या टाकल्या, सुजून फुगून सुद्धा डेड बॉड्या पंचनाम्याला आले नाही. म्हणून भाऊ नदीचे पाणी सगळ्या मोठे ओढीते. भाऊ नदीचे पाणी सगळ्या मोठे ओढीते. भल्या भल्या पवनारा उलथून खाली पाडीते. संत मुक्ताबाईचं प्रमाण आहे. भवनदीचे पाणी सगळ्या आधी तू मुक्तची होता रे प्राणिया. वासना पापिया नाडी येले. झालं का? जाऊ द्या कामापुरतं आपलं. भाऊ नदीचे पाणी सगळ्या मोठे ओढीते. भल्या भल्या पाहुणारा उलथून खाली पाडीते. म्हणून तरताच येत नाही का नदी? तरता येते. कोण? येथे एकच लीला तरले, जे सर्व भावे मज भजले. तया ऐलीच थडिये सरले मायाजाळ. सर्व भावे मज भजले, एकच लीला तरले. म्हणून शरण जावेन सर्व भावे देवासी. तो काय करेल? तो हा उतरील पार. भव दुस्तर नदीचा. बरं का आप्पा, बरोबर 12:30 मोकळे करतो तुम्हाला. अजिबात टेन्शन नाही. आता 28 मिनिट आहे. 28 नाही, 32 आहे. 32 आहे. 32 आहे. पायावर चुकत असेल. 12:30ला किती मिनिट राहिले? कळलंच नाही पाहिलं बाबा, तुमचं कीर्तन कळलं नाही पाहता. अरे हो 33 आहे. समजूता करून घ्या. जाऊ द्या. एकदा सर्वांनी हात वर करा. शूटिंगवाले तिथून जमत नसेल तर इथे ये. आणि हे घे सगळे. स्वर्गीय मोतीरामजी थेटे पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ गिरणारे येथे भजन करणारा जनसागर. हे मोठ्या मोठ्या लोकांचे हात येऊ दे पेपरला पहिल्या पानावर. बर, लवकर घे, हात दुखायच्या आधी. विठोबा रखुमाई. एक थांबा. एक हात वर. एक असं. एक शाबास. एक हा. एक वा वा. एक जरा ताकद. चलो चलो.
प्राण जावे. सर्व भावे देवासी तुहा उतरील पार, भवन दुस्तर नदी जा. अहो पण महाराज, तारून नेणाऱ्याजवळ दया पाहिजे. मग आम्ही तर ऐकलंय तुमच्या देवासारखा निर्दयी देव ब्रह्मांडात नाही. कितीतरी प्रमाण आहे. हरि तू निष्ठुर निर्गुण, हरि तू निष्ठुर निर्गुण, हरि तू निष्ठुर निर्गुण, हरि तू निष्ठुर निर्गुण. नाही माया बहु कठीण, नाही माया बहु, नाही माया बहु कठीण, नाही माया बहु कठीण. नव्हे तेचे करसे आन, नव्हे तेचे करसे आन. कवणे नाही केले ते, कवणे नाही केले ते. अरे तो निष्ठुर निर्गुण, नाही माया बहु कठीण. कवणे नाही केले आन, कवणे नाही बरं का आप्पा, निर्दयी आहे, निष्ठुर आहे. अरे तो निष्ठुर निर्गुण निरोबार आहे. तुझ्यासारखा तर निर्दयी नाही देवा. कशावरून? आता याच्यावर 2-3 कीर्तन होईल. शंकर भिक्षा वाढाव चांगू ना माई. काय पाहिजे? येरू म्हणे माझे शरीर हे रोगी, नरमास वेगी देई मज. मला पथ्य आहे, पथ्य मामा. काय पथ्य आहे? माझं शरीर रोगी असल्यामुळे डॉक्टरने सांगितलं फक्त माणसाचं मांस खा. राजा म्हणे माझे मास मान्य करा, राजा म्हणे माझे मांस मान्य करा. माझे मास मान्य करा. न लगे उदारा तुझे मज, न लगे स्त्रिया राजा मांस पाहिजे ना माणसाचं, माझं घ्या ना. राजा म्हणे माझे मांस मान्य करा, न लगे उदारा तुझे मज. मला तुझं मांस नको. निरोबार आहे. मग अर्धांगिनी पुढे आल्या. कोण? चांगोणाबाई. चांगोणा ती म्हणे देते माझे मांस, नये उपयोगास आमुचिया. राजा म्हणला का 12 वाजून 8 मिनिटं झाले, कोण्या गावाचा साधू रे तू? माझं मांस नको, माझ्या बायकोचं नको. मग मुद्द्याचं बोल ना. पंचवर्षी बाळ तुझा हा चिलियाड, पंचवर्षी बाळ तुझा हा चिलियाड. मांस हे सकळ देई त्याचे, अरे हा माझ्या पुढं म्हणायचा. आता मला वाटते हे ऐकलंच नसेल कोणी आज बुवाकडून. कधीच नाही बाबा, हा ना. 30 वर्षात नाही ऐकलं. खरंच. जय हो. नाही हेच आपलं चालू आहे. महाद्वारी म्हणून काय तर सांगू ना ते म्हणे देते माझे मांस. आणि मग पाहिजे काय? पंचवर्षी बाळ. हा 70-80 चरणाचा अभंग आहे बरं का, निळोबार आहे नामदेवाचा.
मी शाळेत होतो 9वीला तेव्हाच पाठ होता, त्यामुळे तसं येतं ते काही नाही. एकटा वाचायचं असते, एकदा वाचायचं असते. आता नाही का वाचलं मोतीराम गोविंदरावजी थेटे, पत्नी शोभाताई, काय टव करून पाहतात. 2 भाऊ दिलीप सुभाष, मुलं योगेश न सुनील, पुतणे आहे विकास, अजिंक्य, निखिल. पाहतो काय माझ्याकडे? अरे काय गाथ्यापेक्षाकडे पाठ करण्याची पद्धत आहे ती. बरोबर विठ्ठल तसं हे नामदेवाने लिहिलेलं. आपा 60 बुद्धी नाटी म्हणतात, पण 71 मध्ये बुद्धी चांगलीच आहे अजून, आणि म्हणून तर तुम्ही बोलावता. नाही तर बाबा काय दुसऱ्याची तारीख मिळाली तुम्ही काय त्रास काढू नका. कारण समाधान महाराजच म्हणले असते, हे काही सांगताय आता पहिल्यासारखं सांगत नाही, आता कॅन्सल करा. हा ना. मांस हे सकाळी देई त्याचे, मी निष्ठुर कसा आहे देव याच्यावर सांगतो. मग राजा म्हणला, अरे आल्या आल्या सांगता, आतापर्यंत स्वयंपाक झाला असता. चांगोणा पुत्राला बाहे. आता बाहे शब्दाचा अर्थ बोलव. ते खेळत होतं गंगेच्या काठाला, 5 वर्षाचं पोर मुलांसोबत खेळत होतं, आणि चांगोणा गेली. चिलिया निळबाराय, त्याला वाटलं मम्मी आली नाशिकून, खाऊ आणला असेल बरं का. आशेनं आलं हो लेकरून, मायची कंबर धरली. आज कोणता खाऊ आणला आई? रडायला लागली माय. खाऊ नाही आणला बाळा. मग तुझाच खाऊ करण्यासाठी एक बाबा सकाळच्या 9 पासून हट्टाला पेटला. तुझ बा अतीत आला से पाहुणा, तुझ बा अतीत आला से पाहुणा, आला से पाहुणा, तुझ बा आला से पाहुणा. मागतो भोजना तुझ लागी, तुझ लागी, मागतो भोजना तुझ लागी, तुझ लागी, तुझ बातीत आला से पाहुणा, तुझ बातीत आला से पाहुणा. वा वा, आले पाहुणे. रडून माय म्हणाली चांगोणा, लेकराला धरलं 5 वर्षाच्या कवटाळलं. तुझ बातीत आला से पाहुणा, आणि मागते भोजना तुझ लागी. एक अतिथी आला राजा, तुझं मांस खायचं म्हणतंय ते. तुम्हाला काय वाटतं पुन्हा खेळायला पळायला असं गंगेच्या काठाला? आईचा हात धरला चिलियानं. मग रडतेच कशाला आई? का एक दिवस माझा प्राण जाणार आहे. ते लेकरू थोडं सांभाळ झालं. हात धरला चिलियानं, 5 वर्षाचं लेकरू आहे. आई मग मी एक दिवस कधीतरी मरणार आहे ना, काय करशील तू? मोठी अंत्ययात्रा काढशील, राजपुत्र मेला म्हणून सगळ्या समाज जमल. निमाल्या उठे दुर्गंधी घाणी. या शरीराचं काय होतंय? निमाल्या उठे दुर्गंधी घाणी, घरची मुले भिवणी पळून जाते दूरपई. स्मशानात नेसील तृणप्राय केस जळती, असती काष्टसारख्या भाजतील, कपाळ भंगल्या मोक्ष म्हणती, लोक जातील घरासी. माझे केस आहे ते भराभरा गवतासारखे जळतील आई, माझं मौत जळल नंतर हाडं सरपणासारखे जळतील, कपाळ फुटेपर्यंत समाज थांबल, तोही समाज निघून जाईल. मग कोण आहे? या उणीला भकवन जननी. मुलगा आईला सांगतो का, नासिवंत त्या गीता तनू, मोक्षा एवढे जोडे धनू. ह्या ओव्या आहे बरं का, नाही पाठच नाही केलं, पण ऐका तुम्ही. नासिवंत त्या गीता तनू, मोक्षा एवढे जोडे धनू, अजा पालटे कामधेनू, मिळता ने घेतो मूर्ख. आईला म्हणतो, आई शेळीच्या बदल्यात जर कामधेनू गाय मिळत असेल तर का घेऊ नये आई? हो बेटा, मग या नासिवंत देहाच्या बदल्यात मला अविनाशाची प्राप्ती होते, का करून घेऊ नये? आणलं घरी, त्याचा शिरच्छेद केला. निळबाराय
पाक धडाचा केला. आई आहे शेवटी, ते लपून ठेवलं. आप्पा चला महाराज जेवायला. आता अंतर्यामी देव होता तो. वस्तू हे कार्याची ठेवली लपुणी, मुख्य भाग लपून ठेवला. चालला उठून अतित. आईनं पाय धरले. बाबा मी त्याची आई आहे, त्याच्यामुळे माझं धाडच झालं नाही. ते मुख लपून ठेवलं शिंक्यावर. थांबतो एका अटीवर, मुख उखळ्यात घालायचं, मुसळ्यानं कुटायचं. कुटताना चांगोणे ओव्या म्हणायच्या, आणि ओव्या म्हणता म्हणता रडली ना सत्वहरण करील. मी किती निर्दयी आहे याच्यावर चाललं आपलं बोलणं. आता कोणती आहे आपा? मुख उखळ्यात घातलं. नामदेव राहिलितात. वैराग्य उखळ धैर्याचा मुसळ घेतला सबळ चांगोणेने. आणि ते मुख कुटताना नामदेव राय तिच्या तोंडात शब्द घालतात त्या ओव्या. चलिया तुझी माझी भेट होईल कैलासी, सांग शिवापासी नमस्कार, येऊनी पोटासी केला तो उद्धार. अरे लोक तुझ थोर म्हणतील, नाशिवंत देह त्याचा केला त्याग. धन्य हे वैराग्य तुझे बापा, किती तुझे गुण आठव मी आता. सत्वधारी सुता श्रीयाळाच्या. ओव्या म्हणत म्हणत पाक तयार. चला बाबा जेवायला. येरुमणे बाई पात्र वाडा 3. आता हे काय निष्ठुरतेची सीमा राहिली का आपा? 3 पात्र वाढले. आणि दोघं माझ्यासोबत जेवायला बसा. पंक्ती यजमान बसा तुम्ही. आता कोण मायबाप आहे लेकराचं मांस खाणार? असं म्हटल्यावर राजा निघाला तडा तडा चालत. सांगोणीनं पाय धरले. का चाललाय? कोण बाप आहे लेकराचं मांस खाणारा? अरे तो बुवा शाप देऊन माझं पेटवलं तरी चालेल, पण मी माझ्या बाळाचं मांस खाणार नाही. सांगोणा कोण्या शब्दात सांत्वन करते? माझ्याकडे पाहणं. नव मास बाळ ठेविला उदरी, एक दिन काय भारी झाला. अहो मी 9 महिने 9 दिवस ठेवलो पोटात. तुम्हाला 1 दिवस जमत नाही का? बसले. जेवण सुरू व्हायच्या आधी देवानं पुन्हा परीक्षा. मी निष्ठूरवर चाललं. काय मुलं बाळ आहे का तुम्हाला? काय चेष्टा करतो राजा 10:30 पासून. एकुलते एक मारलं तुझ्या करता, पुन्हा विचारतो मुलं बाळ नाही. मग माझा नियम आहे का? निपुत्रिकाचे घरी न घे मी अन्न, निपुत्राचे घरी न घे मी अन्न. चालला उठून अतीत आपलं हे निष्ठूरवर चाललं. निष्ठूरवर. ज्याला लेकरं नाही मी त्याच्या घरचं खात नाही. चाललो निघून. जेव्हा उठला देव तेव्हा श्रीयाय राजा चांगोण्याला म्हणतोय, चांगोणा आता काय राहिलं आपल्या जीवनात? चिलियासारखा तोही गेला सुत, विनमुख तिथं जातो तोही. आता कासयासी ठेवावा हा प्राण, करावा अर्पण शंकरासे. म्हणून तलवार काढली, शिरच्छेद करणार. शंकरराव खऱ्या स्वरूपात प्रकट झाले. तुम्ही महादेवा? मीच परीक्षा घेतली. मी प्रसन्न आहे. चिलिया जिवंत केला. मी प्रसन्न आहे. काय पाहिजे ते मागा. तुम्ही प्रसन्न आहे का महादेवा? एकच अपेक्षा आहे. आमची जेवढी परीक्षा घेतली, आजपासून चंद्र सूर्य असेपर्यंत कोणाची परीक्षा घेऊ नका. म्हणून लिहिल्या गेलं हरितू निष्ठुर निर्गुण. आणि तुम्ही म्हणता तो हा उतरील पार. अरे पलीकडे नेणाऱ्याजवळ दया पाहिजे. आणि तुमचा देव तर निर्दयी आहे. हो, दोन्ही भूमिका आहे. दोन्ही भूमिकेची गरज आहे. दोन्ही भूमिका आहे किरण महाराज. अरे नुसतं गोपीचंदन नाही सांगितलं तुकोबारायाने. मऊ मेनाहुणी आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदू वैसे. आमच्या भारतात जर सगळे गोपीचंदनवाले असले तर सीमेवर वैऱ्याला कोण वाढवल? अरे जवानांच्या खांद्यावर रात्रभर बंदूक आहे. अरे म्हणून आमचं गोपीचंदन सुरक्षित आहे राजा. लक्षात घ्या. दोन्ही भूमिका. 2 मिनिट घेतो, थोडं राहिलं आता. निळबारा तुम्हालाही गोड वाटतं, मलाही गोड वाटतं, पण म्हणजे वेळ. म्हणजे
हिरण्यकश्यपू आणि प्रल्हाद. सांग ऋषिकेशी कुठे आहे? येरू म्हणे काष्टी पाशाणी सकाळी आहे वनमाळी जिथे तिथे. सगळीकडे आहे, त्या खांबात आहे. मारली लाथ, स्तंभी नरहरी प्रकट झाले. बरं का मामा, आता थोडं नरहरी भगवान प्रकट झाले. लाल जीवा, डोळे आगीसारखे, केस पिवळे पिंजारलेले, दात सुळे, खाली नर वर सिंह. वाव 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 करत होता आणि धरला हिरण्यकश्यपू मांडीवर. आप्पा टराट टरा त्याचं पोट फाडलं. पोट फाडलं, त्या आतड्या चाळत होते नरसिंह भगवान. प्रश्न आहे आता, ते तो मेलो, आता का आतड्या चाळता? नरसिंह भगवान म्हणाले, अरे ज्याच्या उदरामध्ये प्रल्हादासारखा हिरा जन्माला आला, आणखी एखादा आहे का चौकशी करतो. राग शांत होईना, सर्व देव घाबरले, सर्व देव घाबरले. पण क्रोध शांत होईना. हिरण्यकश्यपू मेल्यावर सुद्धा क्रोध शांत होईना. काही लोकांनी डोकं चालवलं, असं करा, मॅडमला पुढं करा, मॅडमला, कारण ते औषध आहे मोठं. ए आदमी कितना ही खतरनाक रहा तो बाहर, घर में आया तो भिकी बिल्ली बन जाता है. बाहेर बघा, बाहेर साहेब आले, साहेब आले, साहेब साहेब घरी आले, म्याव. तसं कोणीतरी डोकं झालं. लक्ष्मीला पुढे करा, लक्ष्मीला, शांत होईल तो बाबा. लक्ष्मीला 2-4 पावलं पुढे टाकल्याबरोबर ते अवतार पाहला, मागं सरली. लग्न झाल्यापासून पहिल्यांदा पाहिजे हा अवतार. आपली हिंमत, मागं सरली. आता मग कुठवर ठेवता हे? 12:21 झाले आप्पा. एवढ्यात नारदजी आले. खरं काय चाललं? अहो हिरण्यकश्यपू मारला, पण नरसिंहाचा क्रोध अनावर झालेला आहे, तो क्रोध शांत होत नाही. काय केलं तुम्ही? आम्ही प्रार्थना केली, लक्ष्मी आई साहेबाला पुढे ढकललं, पण क्रोध वाढतो पण शांत होत नाही. मला हे सांगा, नारद म्हणाले, अवतार कोणासाठी? प्रल्हादासाठी. त्याला बोलवा. 5 वर्षाचा प्रल्हाद घेतला नारदानं, ढकलला नरसिंहा पुढं. एवढा क्रोधायमान नरसिंह, व्यालेली गाय वासराला चाटते ना पहा, तसा प्रल्हाद मांडीवर घेतला आणि जिभेनं चाटू लागला. माझा दृष्टांत संपला. हिरण्यकश्यपूसाठी निष्ठुर आहे, पण प्रल्हादासारख्या भक्तासाठी बहु आहे करुणावंत, करुणावंत बहु आहे करुणावंत. हिरण्यकश्यपूसाठी, पण प्रल्हादासारख्या भक्तासाठी बहु आहे करुणावंत. अनंत हे नाम ज्या, त्याचं नावही अनंत आहे आणि त्याला नावसुद्धा अनंत आहे. अनंत म्हणते माझे या स्वामी ते, अनंत गुण त्या ते म्हणून या. मग महाराज हे पुराणातले झाले, पुराणातल्या गोष्टी झाल्या. आता 12-24 झाले, पुराणातल्या गोष्टी झाल्या. असं केलं तसं केलं, पुराणात हिरण्यकश्यपू मारला आणि प्रल्हाद सांभाळला, हे पुराणातलं झालं. मग अनुभवाचं तुक म्हणे साक्षी आले, तुक म्हणे साक्षी आले.
कशाला निळोबार आहे? अनुभवाला. मला म्हणता अनुभव आला ना. कुठे? माझा गाथा बुडवायला लावला रामेश्वर शास्त्री महाराजांनी. मी रामेश्वर शास्त्री आहे. तुमचा काय अधिकार आहे? प्राकृतमध्ये वेदाचा अर्थ. माझी काय ताकद आहे शास्त्री? 2 जण आले रात्री, नामदेवे केले स्वप्ना माझी जागेन सवय पांडुरंग येऊन या. आणि त्यांनी सांगितलं ते काम करावे कवित्व, म्हणून लिहितोय मी. असं तुझ्या स्वप्नात देव आला नाही हे ऐकून घ्यायला मी काय कोकणचा ठाकरे मामा वाटलं का? अरे शास्त्री म्हणतात, शास्त्री म्हणतात मला. नाही पाठ आहे तुम्हाला ते. शास्त्री म्हणतात आहे तो गाथा बुडवून टाका पाण्यात. कशी आपली आज्ञा. आप्पा गाथा बुडवला, पण 13 दिवस तुकोबाराय तिथेच बसले. 13 दिवस झाले निश्चक्र करिता न पवसी अनंता माय बापा. आणि 14व्या दिवशी कोरडाच्या कोरडा गाथा देवानं तुकोबारायच्या हातात दिला. उदकी ठेवा कागद देवा कोरडे, राघवे सागरात पाषाण तारिले, तैसे तुकोबाचे अभंग रक्षिले. माझा गाथा 13 दिवस पाण्यात कोरडा ठेवला, हे साक्षी आले. अनुभवानं सांगतो म्हणून केले प्रगट. एवढंच करा तोहा उतरील पार. काही ठेवलं नाही रे भाऊ, बरोबर गणितासारखं झालं. वा वा. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली.